पावसानं पाठ फिरवलेल्या धुळे जिल्ह्यात पाण्यासाठी शेतकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक झाला। अक्कलपाडा धरणातून डाव्या कालव्याला पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली। या मागणीसाठी शेतकऱ्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली। मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल न घेतल्याचा आरोप करत आंदोलक शेतकऱ्यांनी आक्रमकपणे या जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक केली। त्यानंतर पोलिसांनी थेट शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केला। मात्र एवढ्यावरच पोलीस कारवाई थांबली नाही, तर शेतकऱ्यांचा पाठलाग करून पोलिसांनी त्यांना बडवायला सुरुवात केली। पाण्याच्या मागणीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना लाठ्याकाठ्यांचा सरकारी प्रसाद खावा लागला। शिष्टमंडळ इथं आलं होतं, त्यांना आम्ही ते सांगितलं की हे काम संपत आहे 10-12 दिवसात। तेव्हा त्यांचे समाधान झालं आणि मग आमचे अधीक्षक अभियंता आणि उपविभागीय अधिकारी, प्रांताधिकारी म्हणतो आपण, ते खाली चालले होते त्यांना सांगायला मोर्चेकऱ्यांना की असं असं झालं। त्याच्या आतच काही शेतकऱ्यांना अन्नधान्यासाठी पैसे देखील नाही। आज भांडवल पूर्णतः टाकून चुकलेले आहोत, पण आमचं भांडवल निघण्याच्याच तयारीत नाही, तर आम्ही शेवटी आत्महत्या करायची वेळ आमच्यावर येणार आहे आणि आम्ही आत्महत्याच करायच्या का? तुमच्याकडे काहीच मागणी घेऊन यायचं नाही। तुम्ही सुस्त बसत आहात। आमचं निवेदन कोण स्वीकारणार आहात? तुम्ही प्रत्येक वेळी निवेदन घेता आणि इकडे तिकडे निघून जाता। तुम्हाला शेतकऱ्यांची कळकळ नाही। खुर्चीवरती रेलून बसून प्रतिक्रिया देणाऱ्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांचा हा आक्रोश ऐकावा। संतप्त शेतकऱ्यांचा हा सगळा आक्रोश त्या ठिकाणी सुरू होता। पोलिसांनीही पळून पळून शेतकऱ्यांना मारलं। दुःखाची गोष्ट म्हणजे नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यात सरासरीपेक्षा अत्यंत कमी पाऊस पडलेला आहे। शेतकरी प्रचंड संकटात आहे। असं असताना देखील शेतकऱ्यांची मागणी ऐकून घ्यायला अधिकारी आले नाहीत किंवा चर्चा झाली असं जरी सांगितलं तरी अधिकाऱ्यांनी पुढे येऊन नीट ही सगळी परिस्थिती हाताळायला हवी होती। मात्र असं घडलं नाही। आता याची चौकशी होईल असं पालकमंत्री म्हणतायत, पण या सगळ्याकडे पीक पाणी आणि झी24 तासचं बारीक लक्ष असणार आहे। बातमी मराठवाड्यातली। मराठवाड्यामधल्या मोसंबीच्या बागांना ढगाळ वातावरणाचा मोठा फटका बसलाय। जालना जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मोसंबीच्या बागा आहेत, त्यावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव पाहायला मिळतोय। अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी वेळीच उपाययोजना करण्याचं आवाहन कृषी तज्ज्ञांनी केलंय। राज्यात मोसंबीचं सर्वाधिक क्षेत्र हे मराठवाड्यात आहे। गेल्या 3 वर्षात दुष्काळामुळे मोसंबीच्या बागांना जबर फटका बसलाय। पाण्याअभावी हजारो हेक्टर बागा जळून गेल्यात। मात्र काही शेतकऱ्यांनी भर उन्हाळ्यात या बागा जगवल्या। पावसाच्या आगमनामुळे मोसंबीच्या झाडांना जीवदान मिळालं। आज झाडं फळांनी लगडली आहेत। मात्र ढगाळ वातावरणामुळे मोसंबी बागांवर अनेक बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढलेला पाहायला मिळतोय। ही बुरशी जे मोसंबीच्या देठापर्यंत पोहोचते आणि त्या देठाला गळब आल्याच्या नंतर पूर्ण मोसंबी जमिनीवर येते आणि ह्या सालाला एवढी बुरशी आलेली आहे की आम्ही खूप फवारण्या केल्या, बऱ्याच बाहेर नेऊन फेकितो मोसंबीला, तरी पण ते काही कंट्रोल होत नाही। पावसात जमिनीतील ओलावा, ढगाळ वातावरण तसंच अन्नद्रव्याच्या अभावानं फळांवर दुष्परिणाम होतो। कृषी तज्ज्ञांच्या मते सद्यस्थितीत अनेक कारणांमुळे मोसंबीच्या झाडांची फळगळ पाहायला मिळते। अन्नद्रव्यांचा अभाव तसंच ॲसिटॉप नावाची रस शोषणारी कीड आणि पतंगामुळे फळाच्या देठावर तसंच फळांवर काळे डाग पडल्यानं फळगळ होते। याशिवाय ढगाळ वातावरणामुळे फळांवर क्लोरिटोट्रिम नावाच्या पांढऱ्या बुरशीचा प्रादुर्भाव पाहायला मिळतो। अशा वातावरणात शेतकऱ्यांनी कीड नियंत्रणासाठी योग्य औषध फवारणी करणं गरजेचं आहे। ॲसिफेट किंवा ॲसिटॉप याचे 15 ते 20 ml आणि पावडर फॉर्ममध्ये मिळालं तर ग्रॅममध्ये 10 लिटर 15 लिटर पाण्यामध्ये याची फवारणी जर घेतली तर आपल्याला याचं नियंत्रण करता येतं। तर त्यासाठी यामध्ये सतर्कता ठेवून शेतकऱ्यानं हा जो आर्म्ड स्केल इन्सेक्ट आहे, रस शोषण करणारा कीड, याचं नियंत्रण करणं गरजेचं आहे। या काळात शेतकऱ्यांनी 50 किलो शेणखत किंवा 20 किलो गांडूळ खत अथवा 15 किलो निंबोळी पेंडची मात्रा फळांना द्यावी। याशिवाय झाडांना रासायनिक खतांच्या मात्रा देणं आवश्यक आहे। 2 किलो सिंगल सुपर फॉस्फेट, 1.5 किलो युरिया आणि 800 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅशची मात्रा द्यावी। किडीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे झाडांना योग्य पोषण मात्रा देणं आवश्यक असतं। त्यामुळे फळांचं चांगल्या पद्धतीनं पोषण होण्यास मदत होते। फळांच्या योग्य वाढीसाठी 750 ग्रॅम युरिया 30 दिवसाच्या अंतरानं दिल्यास फळ गळतीला अटकाव बसतो। या काळात अनेक शेतकऱ्यांनी मृगबहाराचं नियोजन केलं असून अशा शेतकऱ्यांनी झिंक सल्फेट अथवा सूक्ष्म अन्नद्रव्य प्रतिझाड 250 ग्रॅम मात्रा देणं फायदेशीर ठरेल। यामुळे अन्नद्रव्य अभावी होणाऱ्या फळगळतीवर यामुळे सहज नियंत्रण मिळवता येणं शक्य होईल। आंबेबहाराच्या फळांवर गळीचं प्रमाण मात्र आहे। तर या एका कारणामुळे नाही, अनेक कारणामुळे ती गळ आहे। एक तर अन्न घटकांचं प्रमाण कमी, शेतकऱ्यांना जे काही प्रमाणित मात्रा आहेत खताच्या त्या न दिल्यामुळे ही गळ आहे। देठाजवळ लॉक होते आणि ते गळून जातं।
ॲसिटॉप या रस शोषण करणाऱ्या किडीच्या प्रादुर्भावामुळे फळं पिवळी पडून ती गळून जातात. हे रोखण्यासाठी ॲसिफेट अथवा ॲसिटॉप 15 ते 20 मिलीमीटर 10 ते 15 लिटर पाण्यात मिसळून त्याची फवारणी करावी. पतंगावर नियंत्रण मिळवण्यासाठी बागेत धुपण करणं फायद्याचं ठरतं. तसंच लाईट ट्रॅप आणि विषारी वायू केल्यास पतंगावर नियंत्रण मिळवता येतं. 7 ग्रॅम थिमेट किंवा फोरेट मार्केटमध्ये उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये 3 ग्रॅम युरिया टाकावा आणि पातळ कपड्यामध्ये याची पुरचुंडी बांधून प्रत्येक झाडाला जर बांधलं तर 15 दिवस या पतंगापासून तुम्ही तुमच्या बागेत संरक्षण करू शकता. पावसाळ्यात बागेची रोगांपासून काळजी घेतानाच आंतर मशागत व्यवस्थापन करणं महत्त्वाचं असतं. बाग स्वच्छ असल्यास बुरशीजन्य रोगांना अटकाव करता येतो. शेतकऱ्यांना उभे आडवी मशागत जर केली, हलकीशी पाळी मारायची, आपल्याला फार खोल नाही जायचं. एका तणाचा बंदोबस्त करावा, कारण ह्या तणामुळे किडीचा प्रादुर्भाव वाढत आहे आणि रोगाचा सुद्धा प्रादुर्भाव वाढतो. मराठवाड्यातील मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना गेल्या 3 वर्षात दुष्काळामुळे मोठा आर्थिक फटका बसलाय. यंदा चांगला पाऊस झाला असला तरी किडीच्या प्रादुर्भावामुळे उत्पादन घटण्याची भीती शेतकऱ्यांना सतावू लागली आहे. मात्र शेतकऱ्यांनी वेळीच उपाययोजना केल्यास नुकसान टाळता येतं. नितेश महाजन, झी मीडिया, जालना. पुणे जिल्ह्यामधल्या खेड, शिरूर आणि जुन्नर तालुक्यामधल्या जवळपास 5000 हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी यंदा सोयाबीन पिकाची लागवड केली. चांगला पाऊस झाला त्यामुळे पिकं जोमात आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनवर उंटाळीचा प्रादुर्भाव झाल्यानं शेतकऱ्यांची चिंता मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. पुणे जिल्ह्यातील शिरूर, खेड आणि जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांनी यावर्षी भुईमुगाऐवजी सोयाबीनची लागवड केली होती. चांगलं उत्पन्न मिळेल या आशेनं शेतकऱ्यांनी पिकात बदल केला होता. मात्र सोयाबीनवर किडीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. सततच्या ढगाळ वातावरणामुळे किडीचा प्रादुर्भाव असून शेतकऱ्यांनी उंटअळीचा नायनाट करण्यासाठी कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली सोयाबीनवर फवारणी केली आहे. मात्र उंटअळी त्याला दाद देत नसल्यामुळे शेतकरी चांगलाच अडचणीत आलाय. सतत उत्पादन खर्च वाढत असून किडीमुळे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. सोयाबीनची परिस्थिती सध्या आहे ना, उंटअळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झालेला आहे आणि हे उष्णता वाढल्यामुळं अजूनच त्रास होत चाललेला आहे. त्याच्यामुळं शेती व पिकावरती आहे ना कमीत कमी 30 ते 35% नुकसानीत शेतकरी येऊ शकतो. रासायनिक खतांचा वारेमाप वापर केल्यास जमीन नापीक होऊन पिकांचं पोषण योग्य पद्धतीनं होत नाही. विषारी कीटकनाशकं सतत फवारल्यानं या आळ्यांच्या प्रत्येक पिढीत विष सहन करण्याची क्षमता वाढते. हेच सोयाबीनवर पडलेल्या उंटअळी बाबतीत पाहायला मिळतंय. विषारी औषधं फवारूनही आळ्या मरत नाहीत. उलट नैसर्गिक पद्धतीनं शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पिकांवर या अळ्यांचा हल्ला होताना दिसतोय. सोयाबीन पिकांवरील पानं कुरतडणारी उंटअळी, हिरवी अळी आणि केसाळ अळी या 3 प्रकारच्या अळ्यांनी आक्रमण केलंय. त्यामुळे पिकांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. अळ्यांनी सोयाबीनची पानं कुरतडल्यामुळे पानांची चाळणी झाल्याचं चित्र शिवारात दिसू लागलंय. या परिसरातील शेतकरी गेल्या 3 वर्षांपासून पिकांच्या नुकसानीमुळे कर्जाच्या ओझ्याखाली दबला असताना यंदा चांगलं उत्पन्न होईल अशी त्याला आशा होती. मात्र किडीच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी हवालदिल झालाय. साईदीप ढोबळे, झी मीडिया, जुन्नर. मोठ्या खंडानंतर राज्यात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे. राज्यात आणखी किती काळ पाऊस कायम राहणार आहे, परतीच्या पावसाचं आगमन कधी होणार या विषयावरती आपण चर्चा करूयात. मुंबईमधल्या कुलाबा वेधशाळेच्या संचालिका शुभांगी भुते आपल्यासोबत असणार आहेत. शुभांगीजी, स्वागत आपलं. आणि राज्यामध्ये परतीचा पाऊस आहे, हा परतीचा पाऊस सुरू झाला असं समजावं का, काय सांगाल? महाराष्ट्रामधून अजून परतीचा पाऊस सुरू झालेला नाहीये. आत्ता परतीचा पाऊस फक्त राजस्थानमधून सुरू झालेला आहे, जो म्हणजे 19 सप्टेंबरला सुरू झालाय. पण अजून बाकीच्या राज्यामधून तो अजून विड्रॉवल झालेला नाहीये. आणि सर्वसाधारणतः महाराष्ट्रामधल्या परतीचा पावसाची तारीख सरासरी 15 ऑक्टोबर अशी आहे. तर अजून आपल्याला अवधी आहे सप्टेंबर महिन्यामध्ये की पाऊस येऊन नंतर ऑक्टोबरमध्ये त्याचा विड्रॉवल सुरू होईल. शुभांगीजी, सध्या जो पाऊस आहे तो आणखी साधारणतः किती काळ बरसणार आहे, काय सांगाल? पुढच्या काही दिवसामध्ये एक अपर एअर सायक्लॉनिक सर्क्युलेशन तयार झालं आहे. म्हणजे द्रोणीय भाग असा तयार झालेला आहे बे ऑफ बेंगॉलमध्ये, म्हणजे बंगालच्या उपसागरामध्ये आणि नॉर्थ ओरिसा कोस्टला. आणि तो थोडासा वेस्टर्ली मुवमेंट आहे, सोबतच नॉर्थ वेस्टर्ली मुवमेंट आहे. त्याच्यामुळे सर्वसाधारणतः मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातल्या काही भागामध्ये भरपूर पाऊस पडण्याची शक्यता आहे. जसं आता आपल्या मागच्या आठवड्यामध्ये आपल्याला पाऊस मिळाला.
तर अजून चांगला पाऊस आपल्याला सप्टेंबरमध्ये अपेक्षित आहे आणि हा पाऊस अजून ह्या आठवड्यानंतर असंच राहिला तर कदाचित पावसाळा थोडासा रेंगाळण्याची अजून जास्त शक्यता आहे. राज्यामध्ये शुभांगीजी परतीचा पाऊस कसा असेल त्याचा काय आपण अंदाज व्यक्त कराल, कारण याच पावसावरती शेतकरी रबीचं नियोजन करणार आहे. सर्वसाधारणतः परतीच्या पावसाचा आपल्याकडे थंडरस्टॉर्म आणि विजेचा कडकडाट अशा म्हणजे होत असतात, पण अजून सप्टेंबर महिना आहे आणि सिस्टम फॉर्म होत आहे आणि ज्याच्यामुळे आपल्याला पाऊस मिळतोय भरपूर प्रमाणामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये. तर सप्टेंबर महिन्यामध्ये पाऊस चांगला राहील आणि थोडासा अजून रेंगाळला तर आपल्याला अजून चांगल्या पावसाची अपेक्षा आहे. जी शुभांगीजी, आणखी बोलूयात. राज्याच्या काही भागामध्ये अजिबातच पाऊस नाहीये. साधारणपणे तिथे कधी पाऊस येईल, काय इतर आणखी महत्त्वाच्या प्रश्नांवर बोलूया एका ब्रेकनंतर. आपण पावसाबद्दल चर्चा करतोय कुलाबा वेधशाळेच्या संचालिका शुभांगी भुते यांच्याशी. शुभांगीजी, राज्यातल्या कोणत्या भागामध्ये परतीचा पाऊस चांगला पडण्याची शक्यता आहे, काय सांगाल? हे सगळं सिस्टम्सवर अवलंबून असतं. जर सिस्टम बेंगॉलमध्ये तयार झाल्या आणि त्यांची नॉर्थ वेस्टर्ली मुवमेंट आहे आणि सर्वसाधारणतः 17 किंवा 18 डिग्री लॅटिट्यूडला जर ह्या फॉर्म झाल्या आणि त्या वेस्टर्ली किंवा नॉर्थ वेस्टर्ली मूव्ह झाल्या तर विदर्भ किंवा आणि वेस्टर्ली झालं मुवमेंट तर आपल्याला विदर्भासोबत नॉर्थ मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणामध्ये पाऊस पडेल. तर हा सगळं डिपेंड करतं की कशा प्रकारे सिस्टम तयार होतात आणि कशी मुवमेंट आहे त्याच्यावर. शुभांगीजी, एक महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे धुळे आणि नंदुरबार या महाराष्ट्रातल्या जिल्ह्यात यावेळी खूप कमी पाऊस झालाय. आगामी काळात तिथं चांगल्या पावसाची शक्यता आहे का? धुळे आणि नंदुरबार ह्या जिल्ह्यांमध्ये पाऊस कमी आहे. याच्या लगतच गुजरातचा पण रिजन आहे, तिथं पण पाऊस कमी आहे. याचं मुख्य कारण म्हणजे नॉर्थ वेस्टर्ली मुवमेंटच्या सिस्टम तयार व्हायला पाहिजे सिनॉप्टिक सिच्युएशन आणि तिथपर्यंत तेवढ्या स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. त्या यावेळेस झालेल्या नाहीत आणि अजून पावसाळा संपायचा आहे तर थोडीशी अपेक्षा करूया की तिथपर्यंत थोडासा तरी पाऊस पडेल. आपल्या अपेक्षा शुभांगीजी खऱ्या ठरवत या तमाम शेतकरी बांधवांकरता आपण शुभेच्छा देऊयात, कारण त्या खरंच खूप महत्त्वाच्या आहेत. आजच फार मोठं आंदोलनही धुळे नंदुरबारमध्ये झालेलं आहे. तिथे चांगला पाऊस पडावा या सदिच्छेसह आपण पीक पाणीमध्ये आलात. शेतकरी बांधवांना अत्यंत चांगलं मार्गदर्शन परतीच्या पावसाबद्दल आणि एकूणच पावसाच्या कालावधीबद्दल, किती काळ पाऊस राहील याबद्दल आपण मार्गदर्शन करत आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. पीक पाणीमध्ये इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. राहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.